नमस्कार, मी प्रज्ञा। पाऊल वाटा, डांबरी रस्ते, मोठे मार्ग, महामार्ग ते अगदी एक्सप्रेस वे। आपण इथे चर्चा जरी रस्त्यांची करत असलो तरी पाऊल वाटा ते एक्सप्रेस वे हा परिवर्तनाचा प्रवास अत्यंत खडतर आणि खासखळग्यांनी भरलेला असतो। या प्रवासासाठी फक्त सिमेंट, कॉन्क्रीट, रोड रोलर, जेसीबी, डंपर पुरेसे नसतात। ह्या प्रवासामध्ये उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी हवी असते दूरदृष्टी, दुर्दम्य आशावाद, प्रचंड कष्टाची तयारी, चिकाटी आणि वेळ आलीच तर जीवही धोक्यात घालून लढण्याची जिद्द। ज्यांचं अख्खं आयुष्यच अनंत खासखळग्यांनी भरलेलं असतं त्यांना आपल्या निर्धारापासून कोण दूर लोटू शकतं? तुम्ही बरोबर ओळखलात। आम्ही बोलतोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर विचारांचं बाळकडू आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा प्रदीर्घ सहवास लाभलेले एकनाथ शिंदे यांनी संघर्षाच्या काळात कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवली। एकदा हँडलला हात लावला की प्रवाशाला त्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी सोडल्याखेरीज थांबायचं नाही। हे कदाचित ते उमेदीच्या काळातच शिकले। ही आयुष्याची शिदोरी त्यांनी आजवर सोडलेली नाही। म्हणूनच महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीची दारं किलकिली करणाऱ्या महत्वाकांक्षी समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची जबाबदारी जेव्हा त्यांच्या खांद्यावर आली तेव्हा त्यांनी क्षणभरही मागे वळून पाहिलं नाही, उसंत घेतली नाही। आज या प्रकल्पाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा सुरू होतोय। हा क्षण महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंद आणि अभिमानाचा आहे, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा एक विलक्षण भावनिक क्षण आहे। हा प्रकल्प सुरू झाल्यापासून त्याचं हँडल शिंदे यांच्याकडेच होतं आणि आज तो प्रकल्प वेगानं पूर्णत्वाकडे जातोय। केवळ समृद्धीच का, मेट्रो, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मिसिंग लिंक, रिंग रोड, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोस्टल रोड या आणि अशा विविध प्रकल्पांच्या माध्यमातून आधुनिक महाराष्ट्राचा हा इन्फ्रामॅन राज्याचा संपूर्ण कायापालट करायला निघालाय। महाराष्ट्राचं सुदैव म्हणजे आज संपूर्ण राज्याचं हँडल शिंदे यांच्याकडेच आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात इन्फ्राच नव्हे तर सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र वेगानं घोडदौड करेल याबाबत तिळमात्र शंका नाही। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हे नावच खूप काही सांगून जातं। महाराष्ट्राची दोन विषम टोकं जोडणारा हा प्रकल्प राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासोबतच रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण करणारा आहे। एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतनं साकारलेल्या या प्रकल्पाची आखणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं केली असून हा महामार्ग नागपूर, औरंगाबाद, मुंबईच्या प्रमुख बाजारपेठेला जोडला जाईल। 701 किलोमीटर लांबीचा हा द्रुतगती मार्ग भारतातील पहिला हाय स्पीड हायवे असणार आहे। लोकसंख्येनुसार महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचं तर क्षेत्रफळानुसार तिसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे। देशातील मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेल्या राज्यांपैकी एक म्हणजे महाराष्ट्र। देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात महाराष्ट्राचं योगदान सर्वाधिक आहे। भारताला 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनवण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय। 5 ट्रिलियनचं हे लक्ष्य गाठताना महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। त्या दृष्टीनं महाराष्ट्रच नव्हे तर देशासाठी समृद्धी महामार्ग गेम चेंजर ठरणार आहे। हा महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, बुलढाणा, वाशिम, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या 10 जिल्ह्यांमधून जाणार आहे। तर इंटरचेंजेसच्या माध्यमातून 14 जिल्हे समृद्धी महामार्गाशी अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहेत। त्यामुळे राज्यातील 36 पैकी 24 जिल्ह्यांसाठी समृद्धीची वाट खुली होईल।
त्यातही मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना समृद्धी महामार्गाचा विशेष लाभ होणार असल्यानं प्रगत आणि अप्रगत भागातील दरी सांधण्यास नक्कीच हातभार लागणार आहे. राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन महानगरांना जोडणारा सर्वाधिक लांबीचा हा ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग येणाऱ्या काळात राज्यच नव्हे तर देशाचा मानबिंदू ठरणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते नागपूर प्रवासासाठी लागणारा 16 तासांचा वेळ निम्म्यावर म्हणजे अवघ्या 8 तासांवर येणार आहे. हा महामार्ग नागपूर जिल्ह्यातील शिवमडका गावापासून ते ठाणे जिल्ह्यातल्या आमने गावाला जोडणार आहे. समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्य: एकूण लांबी 701 किलोमीटर, रुंदी 120 मीटर, डोंगराळ भागांसाठी 90 मीटर, मार्गिका 3+3 अर्थात 6 पदरी, प्रस्तावित वाहन वेग ताशी 150 किलोमीटर, डोंगराळ भागासाठी ताशी 120 किलोमीटर, 65 उड्डाण पूल, 33 मोठे पूल, 274 छोटे पूल, 8 रेल्वे मार्गावरील उड्डाण पूल, 25 इंटरचेंजेस, 6 बोगदे, 189 भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी 110 भुयारी मार्ग, पाळीव प्राणी आणि पादचाऱ्यांसाठी 209 भुयारी मार्ग, वन्यजीवांसाठी 3 भुयारी मार्ग आणि 3 उन्नत मार्गाचा समावेश असेल. व्हायाडक्ट, फ्लायओव्हर 65, कल्व्हर्ट 672, वे साइड अम्युनिटीज 21. महामार्गाच्या प्रत्येकी 5 किलोमीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि विनामूल्य दूरध्वनी सेवा, बोगद्यात विद्युत रोषणाई, पूल सुशोभीकरण, सुधारित पथदिवे आणि डिजिटल सिग्नल यांचा वापर करण्यात येणार आहे. वेगवान प्रवासासाठी आधुनिक तंत्रज्ञान. या मार्गावर प्रत्येकी 40 ते 50 किलोमीटरच्या अंतरावर दोन्ही बाजूला वे साइड अम्युनिटीजची उभारणी करण्याचं नियोजन आहे. इलेक्ट्रिक व्हेकलसाठी चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासोबतच इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यात पथकर संकलन प्रणाली म्हणजेच टोल, एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली आणि ऑप्टिकल फायबर केबल या घटकांचा समावेश आहे. समृद्धीसारख्या महाकाय प्रकल्पाचा पाया रचताना भूसंपादन हा सर्वात मोठा अडथळा असतो हे आज विसरून चालणार नाही. देशातील अनेक मोठमोठे विकास प्रकल्प केवळ भूसंपादनामुळे वर्षानुवर्ष खितपत पडल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. समृद्धीसाठी तर 10 जिल्ह्यांमधनं तब्बल 8,861 हेक्टर भूसंपादन करणं गरजेचं होतं. पण काम पूर्णत्वास नेण्याचा अखंड ध्यास आणि जनतेचा विश्वास संपादन करण्याची कला याच्या जोरावर एकनाथ शिंदे यांनी हे काम अवघ्या 18 महिन्यात पूर्ण केलं. एखाद्या विकास प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी आनंदानं आपल्या जमिनी देऊ करणं ही किमया शिंदे यांच्या अथक परिश्रमामुळे शक्य झाली. एकदा तिकडे बुलढाण्यामध्ये गेलो होतो आणि खराब हवामान होतं. चार्टर होतं आमच्याकडे. ते एवढं हलायला लागलं, वर खाली उडायला लागलं. भले झालं, आमचं कामकाज संपलं. पण आम्ही पोचलो तिकडे आणि तिकडे शेतकरी म्हणाले, नाही नाही, आम्हाला काही चांगला अनुभव नाही, हे सगळे तुमचे काय पैसे आम्हाला मिळतील, आम्हाला काही विश्वास नाही आहे. कारण पूर्वीचे काही प्रकल्पांमध्ये तशा प्रकारच्या घटना झालेल्या असतील, माहीत नाही. पण आम्ही म्हणालो त्यांना, बाबा आम्ही समृद्धी महामार्ग जो करतोय याच्यामध्ये तुम्हाला वेळेमध्ये पैसे मिळतील आणि तुमचा एकदा करारनामा झाला की तुम्हाला त्याचे तुमच्या RTGSनी खात्यामध्ये पैसे जमा होतील. त्यांना विश्वासच नव्हता. मग मी स्वाक्षरी केली स्वतः त्याच्यावर, विटनेस म्हणून मंत्री. त्याचं सभागृहात देखील अनेक विरोधी पक्षांनी त्याची चर्चा केली. नवीन काही नियम चालू केले का, नवीन निर्णय घेतले. मी म्हणालो, बाबा त्यांना विश्वास वाटला पाहिजे म्हणून मी केलं. आणि तुम्हाला मी सांगतो, अक्षरशः मी त्यांना सांगितलं, तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील, जमा झाले की मला फोन करा. मला वाटतं 2 ते 2.5 तासामध्ये त्या शेतकऱ्यांचा फोन आला की पैसे जमा झाले. एक विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता होती आणि आम्ही त्याच्यामध्ये त्याच्या जमिनीचा मोबदला असेल,
त्याच्या विहीर असेल, घर असेल, गोठा असेल, या सगळ्याचा मोबदला आम्ही त्यांना दिला. आज आपल्याला मला सांगायला आनंद वाटेल की ज्या पद्धतीने लोकांचा विरोध होता त्या पद्धतीने लोकांचा विरोध एवढ्या तीव्रतेने मावळला की सगळे लोक पुढे यायला लागले. जमीन आमची घ्या, खरेदी खतं व्हायला लागली. जर्नी इज ॲज ब्युटिफुल ॲज डेस्टिनी. इंग्रजीतील या सुप्रसिद्ध वाक्याचा प्रत्यय हा समृद्धी महामार्गावरून जाताना तुम्हाला नक्कीच येईल. महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातनं कडेकपारीतनं जाणाऱ्या या महामार्गावरील मातीचा दरवळ आणि विलोभनीय दृश्य तुमच्या डोळ्यांचं पारणं फेडेल. हा प्रवास महाराष्ट्राच्या भौगोलिकच नव्हे तर सांस्कृतिक ऐतिहासिक जाणीव समृद्ध करणारा ठरेल. निसर्गाच्या कुशीतून पर्यावरण संवर्धनाला केंद्रस्थानी ठेवून या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. हा महामार्ग वन्यजीव क्षेत्रातून जात असल्यानं वन्यजीवांच्या मुक्त संचारास अडथळा येऊ नये यासाठी समृद्धी महामार्गावर 8 ओव्हरपास आणि 76 विविध संरचना बांधण्यात आल्या, ज्यात 22 अंडरपास, 2 पूल, 44 बॉक्स कल्वर्ट्स आणि 8 लहान पुलांचा समावेश आहे. या महामार्गावर 11,31,000 नवीन वृक्ष लावण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना निसर्गाची समृद्धी देखील अनुभवता येणार आहे. समृद्धी महामार्गावर 138.47 मेगावॅट ऊर्जा निर्मिती करणारे सौर ऊर्जा प्रकल्प असतील. विकास म्हणजे तरी नेमकं काय? फक्त महामार्ग, उड्डाणपूल, विमानतळ इतकंच नाही. विकास हा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याला स्पर्श करणारा असावा, त्याच्या जगण्यात बदल घडवणारा असावा. समृद्धीची आखणी करताना याचा अतिशय सखोल विचार केला गेला. चला जाणून घेऊयात समृद्धी महामार्गामुळे काय परिवर्तन घडणार आहे. कृषी समृद्धी केंद्र. समृद्धी महामार्गानजीक 19 ठिकाणी कृषी समृद्धी केंद्र अर्थात नवनगरांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे द्रुतगती मार्गालगत औद्योगिक केंद्रांचं जाळं निर्माण होऊन या भागांचा आर्थिक विकास होईल. या कृषी नगरांमध्ये औद्योगिक विकासासह निवासी आणि व्यावसायिक विकासाचंही उद्दिष्ट आहे. आगामी नियोजनात्मक रचनेचा अंतर्भाव लक्षात घेता राज्य शासनानं कृषी समृद्धी केंद्र उभारण्यासाठी धोरणात्मक पावलं उचलायला सुरुवात केली. मालवाहतुकीला समृद्धीमुळे चालना. समृद्धी महामार्गाचा सर्वाधिक फायदा हा मालवाहतुकीला होणार आहे. वर्धा आणि जालना येथील ड्रायपोर्ट लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. या ड्रायपोर्टच्या माध्यमातून आपला शेतमाल जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजेच JNPT पर्यंत पोहोचवणं शेतकऱ्यांना सहज शक्य होईल. शेतमाल आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी नेताना प्रवासाचं अंतर आणि मालाची ने-आण करणं आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी त्रासदायक होतं. मात्र आता समृद्धी महामार्गाअंतर्गत निर्माण होणाऱ्या ड्रायपोर्टमुळे माल वाहतूक वेगवान होईल. कौशल्य विकास उपक्रम. कृषी केंद्रांमध्ये कृषी आधारित उद्योग, शीतगृहे म्हणजेच कोल्ड स्टोरेज, गोदामं, खाद्य प्रक्रिया उद्योग तसंच औद्योगिक आणि निवासी क्षेत्रांचा समावेश असणार आहे. ही केंद्र पर्यटन, सेवा, उत्पादन, दुरुस्ती, देखभाल व इतर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणार आहेत. औद्योगिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी समृद्धी महामार्गाचं काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे अभिनव उपक्रम राबवला गेलाय.
औद्योगिक क्षेत्रासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ समृद्धी महामार्गालगतच्या परिसरातच उपलब्ध व्हावं यासाठी स्थानिकांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण महामंडळातर्फे दिलं गेलंय। ज्या जमीन मालकांनी या प्रकल्पासाठी आपल्या जमिनी देऊ केल्या आहेत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन भविष्यासाठी रोजगारक्षम करणं हे या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे। वेगवान समृद्धी या महामार्गामुळे मुंबई ते औरंगाबाद आणि औरंगाबाद ते नागपूर या प्रवासाचा कालावधी 4 तासांवर येणार असल्यानं प्रवाशांच्या वेळेची फार मोठी बचत होईल। समृद्धी महामार्गात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बांधकामामुळे इंधनाचीही बचत होणार आहे। परिणामी वाहनांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चही वाचेल। चांगल्या मार्गामुळे अपघातावर नियंत्रण मिळवणं शक्य होणार आहे। आर्थिक विकासाला मिळणार गती। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रासह अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय मार्गाशी जोडणारा महामार्ग ठरणार आहे। समृद्धी महामार्गामुळे दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, बेंगलोर चेन्नई इकॉनॉमिकल कॉरिडॉर, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर तसंच चेन्नई विझाग इकॉनॉमिक कॉरिडॉर असे महत्त्वाचे मार्ग आणि कॉरिडॉर जोडले जाणार आहेत। यासोबतच हे सर्व कॉरिडॉर जेएनपीटीशी थेट जोडले जाणार आहेत। समृद्धी महामार्गामुळे खऱ्या अर्थानं राज्याच्या निर्यात व्यापारास चालना मिळेल। रोजगाराची संधी, कृषी समृद्धी केंद्र आणि त्यामधील कृषी आधारित उद्योग संधींमुळे स्वयंरोजगार आणि रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत। कृषी उत्पन्न सुधारण्यास मदत होणार आहे। ग्रामीण भागात बिगर शेती आधारित रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील। समृद्धी महामार्गामुळे प्रत्यक्षरित्या 10 आणि अप्रत्यक्षरित्या 14 जिल्ह्यांना रोजगार संधी निर्माण होणार आहेत। प्रत्येक कृषी समृद्धी नगरातनं 20 ते 25 हजार रोजगार निर्मिती होणार आहे। बांधकाम क्षेत्रातल्या नव्या संधीही महामार्गाच्या निमित्तानं अर्थकारणाला गती देणार आहेत। महाराष्ट्र अनलिमिटेड, गडकिल्ले, धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ, वन्यजीवन अशी विविधता लाभलेलं महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य। देशाला भेट देणाऱ्या सर्वाधिक परदेशी पर्यटकांमध्येही महाराष्ट्रच पहिल्या क्रमांकावर। मात्र जलद गती दळणवळणाच्या साधनांअभावी हे पर्यटक फक्त मुंबईपुरतेच सीमित राहतात। मात्र समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्रांतर्गत आणि बाहेरील पर्यटकांना अवघ्या काही तासात विविधांगी महाराष्ट्राचा समृद्ध ठेवा अनुभवता येणार आहे। हा महामार्ग राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांना जोडणार आहे। लोणार सरोवर, वेरूळ अजिंठा लेणी, पेंच राष्ट्रीय उद्यान, शेगाव, सेवाग्राम, शिर्डी, दौलताबादचा किल्ला, बीबी का मकबरा या आणि इतर अनेक पर्यटन स्थळांना भेट देणं सुलभ होणार आहे। यामुळे जागतिक पर्यटनाच्या नकाशावरील महाराष्ट्राचं स्थान अधिक बळकट होईल याबाबत दुमत नाही। येणाऱ्या काळात समृद्धीचा विस्तार नक्षलग्रस्त समजल्या जाणाऱ्या गडचिरोलीपर्यंत केला जाणार आहे। त्यामुळे नक्षलग्रस्त भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे। हा आंतरराज्य महामार्ग असला तरी त्यामुळे मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा आदी शेजारी राज्यांपर्यंतचा प्रवास वेगवान आणि सुकर होणार आहे। महाराष्ट्राला
कैक दशकं पुढे घेऊन जाण्याची क्षमता असलेल्या समृद्धी महामार्गाचा वटवृक्ष बहरताना आज आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत आहोत. समृद्धीच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन ही घटना प्रगतिशील महाराष्ट्राच्या विकासक्रमातील एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे. आपल्या पिढीला या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी मिळते. या महामार्गामुळे घडून येणाऱ्या परिवर्तनाचे आपण भागीदारही असणार आहोत. समृद्धीचं योगदान. ह्या प्रकल्पाचे एकूण राष्ट्रीय दळणवळण आणि मालवाहतूक सुविधेत 6% योगदान असेल. महामार्गामुळे जवळपास राहणाऱ्या अंदाजे 36% लोकसंख्येला लाभ मिळेल. प्रतिदिन 30 ते 35 हजार वाहनांची ये-जा होईल. असा हा समृद्धी महामार्ग नेमका आहे तरी काय? 2 टोकं जोडणारा एक द्रुतगती महामार्ग इतकंच याचं महत्व? नक्कीच नाही. समृद्धी महामार्ग फक्त 2 भौगोलिक टोकं जोडणारा नाही, तर पावलोपावली समृद्धीची कैक बेटं तयार करणार आहे. उद्योग, कृषी, पर्यटन आदी क्षेत्रांना उभारी देणार आहे. लाखो रोजगार निर्माण करणार आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणार आहे. या महामार्गावरून अनेक तरुण स्वप्न आकारास येणार आहेत. अनेक आकांक्षांचं क्षितिज विस्तारणार आहे. या महामार्गावरून प्रगतिशील महाराष्ट्राच्या समृद्धीचा नवा अध्याय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे.